सध्याच्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना घरापासून खूप लांबची कॉलेजेस मिळणे आणि त्यामुळे त्यांच्या प्रवासात मोठा वेळ व श्रम जाणे ही पालक आणि विद्यार्थ्यासमोरील एक अत्यंत गंभीर व्यावहारिक अशी समस्या आहे. या समस्येवर शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या घरापासून कॉलेजच्या अंतराचा विचार करून गुणवत्तेसोबतच जवळतेला अतिरिक्त गुण किंवा प्राधान्य दिले पाहिजे. अनेकदा शेवटच्या फेऱ्यापर्यंत थांबल्यामुळे लांबची कॉलेजेस मिळतात. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये स्थानिक पातळीवरील जागा कशा भरता येतील याचे नियोजन हवे. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या घराजवळील कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे अधिक सुलभ करायला हवे. ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरणे. कॉलेजचा पर्याय निवडताना केवळ नावांचा किंवा कट ऑफचा विचार न करता घरून निघेपर्यंत जाण्यासाठीचं उपलब्ध असलेला वाहतूक व्यवस्था व अंतर आधीच तपासावे. घराजवळ जागा उपलब्ध असल्यास त्याला प्राधान्य द्यावे. अशा तांत्रिक किंवा धोरणात्मक त्रुटीबद्दल शिक्षण विभागाच्या पोर्टलवर किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीद्वारे शासनापर्यंत सातत्याने आवाज पोहोचवणे गरजेचे आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता आली असली तरी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवास सुकर व्हावा यासाठी या प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य हा नियम अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. नमस्कार. सध्याला विद्यार्थ्यांचा प्रवेश एका ठिकाणी असतो व विद्यार्थी दुसऱ्याच अकॅडमीमध्ये शिकत असतात. ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्यामुळं शैक्षणिक व्यवस्थाच चुकीच्या मार्गावर जात आहे. कारण विद्यार्थ्यांना नियमित कॉलेज व तिथे होणारे प्रॅक्टिकल्स याचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर विद्यार्थी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतो अगोदर आणि त्यानंतर तो कॉलेज शोधतो. त्यासाठी त्यांची परस्पर सोय केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा निश्चित संख्या व विद्यार्थ्यांचे आवश्यक विषय याच्यामध्ये बऱ्याच वेळा तफावत असते. त्याचबरोबर अकॅडमीमुळे मुले फक्त स्पर्धा परीक्षा नीट, JEE, CET याचाच अभ्यास करतात. बेसिक त्यांचे प्रात्यक्षिक असतील किंवा विषयाबद्दल किंवा शाळेबद्दल जे संस्कार होणार आहेत ते ह्यामध्ये होणार नाहीत. त्यामुळं जवळजवळ बायपास टू एज्युकेशन सिस्टम हा प्रकार टायअपमध्ये आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं कॉलेज माहीत असणं आणि विद्यार्थ्यांची 80% उपस्थिती कॉलेजमध्ये असणं हे जे शासनानं बंधनकारक केलं आहे ते शासनानं तपासणं गरजेचं आहे की विद्यार्थी कॉलेजमध्ये उपस्थित राहतात की राहत नाहीत. त्यानुसार त्यांना बोर्ड परीक्षेला बसायची परवानगी द्यावी. अन्यथा त्यांचा बोर्डचा फॉर्म रिजेक्ट व्हावा. तरच विद्यार्थी हे नियमितपणे कॉलेजमध्ये पण जातील आणि मग त्यांना कोचिंगची गरज असतील तर कॉलेजची वेळ सोडून ते करू शकतील. असं आमचं प्रांजळ मत आहे. सर, मला एक विचारायचं आहे, जर का मुलगा माधवनगरला राहायला आहे परंतु ऑनलाईनमध्ये त्याला विश्रामबागचे XYZ राजमती कॉलेज किंवा कुठलंही कॉलेज मिळतं, बरोबर, आणि त्याच्यामुळं त्यांना विनाकारण ट्रान्सपोर्टेशन जो होतोय, बरोबर आहे, ती मुलगी असेल आणि त्याच्या घरात कोणी सांभाळणारा असं नीट नसेल तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? बरोबर. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना आपल्या निवासाच्या ठिकाणापासून जवळच प्रवेश पाहिजे असतो. पण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ते शक्य होत नाही. कारण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये एकदा तुमचं कॉलेज चुकीचं निवडलं गेलं आणि पहिल्या प्रवेश फेरीमध्ये तुमचे गुणानुसार तुम्हाला तिथं मिळत असताना मिळालं नसेल तर तुम्हाला त्या प्रक्रियेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेलं कॉलेज मिळू शकत नाही. त्याचबरोबर अचानक तुमचं जर निवासस्थान काही कारणास्तव बदलावं लागलं तर तुम्हाला जवळ असलेल्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणं आवश्यक आहे. पण ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे याच्यामध्ये टेक्निकल अडचण येते आणि तांत्रिक अडचणीमुळं विद्यार्थ्यावरती अनावश्यक ताण येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम होतो. पारस मुथा यांचा रिपोर्ट.